शिक्षक मित्रांनो, आत्तापर्यंत आपण हातच्याची वजाबाकी म्हणजे काय, ती कशी करायची आणि ती करताना कोणत्या अडचणी येतात हे सविस्तर पाहिलं आहे. पण आपल्या आजूबाजूच्या दैनंदिन जीवनातही आपल्याला सतत वजाबाकीची गरज भासत असते. दुकानातून वस्तू घेताना परतावे कसे काढायचे, घरी लागणाऱ्या गोष्टींची संख्या कमी जास्त करताना निर्णय कसे घ्यायचे किंवा खेळात गुण किती कमी जास्त झाले, हे सगळं आपण वजाबाकीनेच करत असतो. म्हणूनच आज आपण दैनंदिन जीवनातील प्रत्यक्ष उदाहरणांवर हातच्याची वजाबाकी कशी करायची ते बघणार आहोत. प्रत्येक उदाहरण अगदी सोप्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने कसे सोडवायचे हे मी तुम्हाला करून दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रत्यक्ष जीवनातील वजाबाकीच्या उदाहरणापासून. आईने बाजारातून 42, सफरचंद आणली. त्यातील 28, सफरचंद तिने शेजाऱ्यांना दिली. तर आता आईकडे किती सफरचंद उरली? सर्वप्रथम आपण या गणिताची मांडणी एकक व दशक या रकान्यात योग्य पद्धतीने करून घेऊयात. आता एकक या घरातील 2 एकक मधून 8 एकक काढून टाकूयात. परंतु 8 हा एकक 2 पेक्षा मोठा असल्याने तो वजा होऊ शकत नाही, म्हणून त्यावर आपण काट मारूयात आणि 2 हा वरती लिहून घेऊयात. आता 4 दशक मधून आपण एक दशक उसना घेऊ. लक्षात घ्या, 1 दशक बरोबर 10 एकक हे आपणास ठाऊक आहे. म्हणून आता एकक घरात 12 होतील आणि 4 दशक मधून 1 दशक उसना गेल्यावर दशक घरात 3 उरतील. हे न विसरता वरती लिहून घेऊ. आता 12 एकक मधून 8 एकक वजा केल्यास 4 उरतील आणि 3 दशक मधून 2 दशक वजा केल्यास 1 दशक उरेल. म्हणून उत्तर येईल आईकडे 14 सफरचंद उरले. आता आपण अजून एक असेच दैनंदिन जीवनातील उदाहरण बघूयात. इयत्ता 5वीच्या वर्गात 65 विद्यार्थी आहेत. त्यातील 38 विद्यार्थी शैक्षणिक सहलीला गेले. तर वर्गात किती विद्यार्थी उरले? सर्वप्रथम आपण या गणिताची मांडणी एकक व दशक या रकान्यात योग्य पद्धतीने करून घेऊ. आता 5 एकक मधून 8 हा एकक वजा करायचा आहे, परंतु 5 एकक हा 8 पेक्षा लहान असल्या कारणाने तो वजा होऊ शकत नाही. म्हणून 5 या संख्येवरती आपण रेषा मारून तो वरती लिहून घेणार आहोत. यानंतर 6 दशकामधून 1 दशक आपण उसना घेतल्यानंतर त्या ठिकाणी 15 एकक होणार आहेत आणि 6 दशकातला 1 दशक तिकडे गेल्यानंतर या ठिकाणी दशकाच्या घरात 5 दशक उरणार आहेत. हे आपल्याला न विसरता लिहायचं आहे. आता 15 एकक मधून 8 वजा केल्यानंतर उत्तर येणार आहे 7 आणि 5 दशकामधून 3 दशक वजा केल्यानंतर उत्तर येणार आहे 27. अर्थात या ठिकाणी इयत्ता 5वीच्या वर्गात 27 विद्यार्थी उरले. आता आपण पैशांच्या व्यवहारातील एक उदाहरण बघूयात. यामिनीकडे 50 रुपये होते. तिने त्यातून 37 रुपयाची वही खरेदी केली. तर तिच्याकडे आता किती रुपये शिल्लक राहिले? सर्वप्रथम आपण या गणिताची मांडणी एकक व दशक या रकान्यात योग्य पद्धतीने करून घेऊयात. आता एकक या घरातील 0 एकक मधून 7 एकक वजा होणार नाही, कारण 7 हा एकक 0 या एककापेक्षा मोठा आहे. म्हणून 0 या संख्येवरती रेषा मारून तो आपण वरती लिहून घेतला आणि 5 या दशकाकडनं 1 दशक आपण उसना घेऊन एककात लिहिला. अर्थात या ठिकाणी आपल्याला 10 एकक मिळालेले आहेत आणि 10 एकक झाल्यानंतर या 5 दशकातला 1 उसना तिकडे गेल्यावर या दशकाच्या घरात 4 दशक उरले. या ठिकाणी आता 10 एककामधून आपल्याला 7 एकक वजा करायचे आहे, म्हणून उत्तर येईल 3 आणि 4 दशकातून 3 वजा केले असता उत्तर येणार आहे 1. म्हणून या ठिकाणी यामिनीकडे आता 13 रुपये शिल्लक राहिलेत. शिक्षक मित्रांनो, आज आपण हातच्याची वजाबाकी प्रत्यक्ष आयुष्यात कशी उपयोगी पडते हे पाहिलं. दुकानातील व्यवहार असो, घरी लागणाऱ्या वस्तूंचं नियोजन असो किंवा खेळातील गुणांची मोजदाद, वजाबाकी प्रत्येक ठिकाणी आपल्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. महत्त्वाचं म्हणजे वजाबाकी करताना आपण योग्य जागेवरून घेणे कसे करायचे, संख्या व्यवस्थित रकान्यात कशा मांडायच्या आणि उत्तर सर्वात सोप्या पद्धतीने कसे मिळवायचे हेही तुम्ही समजून घेतलं. आता पुढेही अशाच प्रकारे दैनंदिन उदाहरणांवर विद्यार्थ्यांना स्वतः वजाबाकी करण्यास प्रवृत्त करा.
जितका सराव वाढेल तितकी त्यांची गणिताची पकड मजबूत होईल. आजचा हा स्तर इथंच थांबूयात. धन्यवाद.